झालाय। रायगड जिल्ह्यामध्ये आवक घटल्यामुळे बाजारात कमी प्रमाणामध्ये मासळी उपलब्ध होते। त्यामुळे उपलब्ध असलेल्या मासळीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी देखील मासे खरेदीसाठी पाठ फिरवलेली आहे। सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा, रावस या माशांची किंमत ही जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे ग्राहक कमी किमतीमध्ये मिळणारे मासे हे खरेदी करतायत। बोटी बंद असल्यामुळे आम्हाला ही मासळी उपलब्ध होत नाहीये आणि मासळी उपलब्ध होत आहे जे बोटी आता सुरलेल्या आतमध्ये राहिलेल्या ते आता येत आहेत आणि त्या आल्यानंतर 2-3 बोटीचा माल असल्यामुळे ग्राहक तिथे घेणारे खूप आहेत। त्यामुळे जागेवरतीच दुप्पट 3पट रेट झालेला आहे। त्यामुळे आता आमचे ग्राहक पण खूप कमी आहेत। जिथे 100% होते तिथे 30 ते 40% कस्टमर आता आहेत आमच्याकडे। आता मार्केटला गेला आलो होतो तर एवढे महाग एवढे रेट ऐकूनच म्हणजे कान हल्ले आपले। काय जिथे आज 600 ला सुरमई भेटायची ते आज गेले 1200 वर। आता आम्ही मच्छी कशी खाणार? आता मी त्याला विचारलं काय रे भाई काय झाला? तर तो बोलते की नाही बोले भाई जिथे आम्ही बोले 10 कॅरेट उचलायचो तर आता तिथे आम्हाला फक्त 2च कॅरेट भेटतात आणि आम्हाला सुद्धा परवडत नाही। मच्छी घ्यायचो 100 पाव 100 पाव 80 पाव अशी घ्यायचो 100-150 रुपये किलो घ्यायचो। त्यात 400-500 रुपये किलो कोलबी झाले, सुरमई झाले 1000-1200 रुपये किलो, पापलेट झाले 1000-1200 रुपये किलो। तर आमच्यासारख्यांना सर्वसामान्यांना परवडणारी ही गोष्ट नाही आहे हो। पुढची बातमी पाहूयात। पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाहीये। नोव्हेंबर